प्रत्येकाच्या मनाला शांतता लाभणे दुरापास्त झाले आहे. बाहेरून कितीही उपचार केले तरी ते मनापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे आजही कुटुंब व्यवस्था, समाजशीलता, मानवता ढासळत चालली आहे. त्यामुळे अर्थातच देवत्वाला प्राप्त करू शकणारा माणूस आज माणूस म्हणून जगण्यासाठी योग्य राहिलाच नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या अंतःकरणातील देव जागा करून त्याच्याकडून काही विधायक कार्य करून घेणे व व्यक्तीपासून विश्वापर्यंत सर्वच क्षेत्रात आनंद, समाधान व यश नांदेल अशी किमया करण्याचे सामर्थ्य जर कशात असेल तर ते फक्त अध्यात्मश्रवणात. या अध्यात्मश्रवणाच्या जगतात काही विशेष प्रगती साधावी या तळमळीने मीरा फोटो फिल्म्स पुणे ही संस्था कीर्तनाच्या VCD तयार करण्याचे कार्य करीत आहे. कीर्तनात संगीत आहे, अभिनय आहे, आदर्श सत्पुरुषांची चरित्र आहेत आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल करणारे अध्यात्म आहे. याचा लाभ सर्वांना हो ही त्या परमशक्तीला प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा, पूर्ण कामा. रामा हो जय रामा, रामा रामा जय रामा, रामा रामा हो जय. नाथा हो दीनानाथा, नाथा नाथा हो दीनानाथा.
दीनानाथा हो दीनानाथा नाथा नाथा हो दीनानाथा तुझिये चरणी राहो माथा तुझिये चरणी राहो माथा जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय बंधु हो दीन बंधु दीन बंधु हो दीन बंधु बंधु हो दीन बंधु रामदास म्हणे कृपा सिंधु रामदास म्हणे करुणा सिंधु रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास 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 म्हणे दया सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू दया सिंधू रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा हो रामा हो जय रामा पतित पावना पूर्ण कामा हो जय रामा 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 हो जय रामा हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा सावली करी करुणा सावली हो करी करुणा सावली तुमाय माझी रामदास माऊली तुमाय माझी रामदास
मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये. मदंत पाहू नको, मदंत पाहू नको त्वरित ये. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये. पाऊली ग माय माझी, ये उचलित पाऊली ग माय माझी, रामदास माऊली ग माय माझी, रामदास माऊली, रामदास माऊली. जय रामात्मज तनुयावरी, जय रामात्मज तनुयावरी, 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 तनयावरी, तनुया जय रामात्मज तनुयावरी. करी सुख कर कर सावली, सुख कर कर सावली ग माय माझी, रामदास माऊली ग माय रामदास माऊली, रामदास माऊली. दया करी रामदास माऊली. रघुपति राघव राजा राम पतित पावन श्री. बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, महारुद्र हनुमान की, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की, सब संतन की. जय जय रघुवीर समर्थ.
गावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा हो कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण कल्याण कल्याणाचे जे कल्याण जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान हो रघुरायाचे गुणगान राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा हो मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल मंगल मंगलाचे जे मंगल 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 मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचे बाळ राम कौसल्येचे बाळ राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम कैवल्याचा दानी दानी कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी
अभिमानी राम गावा राम गावा राम गावा राम द्यावा राम गावा राम द्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम ध्यावा राम ध्यावा हो राम ध्यावा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर जय जय रघुवीर जय जय रघुवीर। भगवान श्री नारायणाचं वेदस्वरूप अशा या वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये कीर्तनाचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक आणि अधिकारी श्रोतृवर्गाला नम्र अभिवादन करून ज्यांच्या वागण्यानं या जगामध्ये धर्म जगतो आणि सज्जनता टिकते अशा सज्जनांना नमस्कार करून आणि अधिकारी साधकांना वंदन करून निरूपणाला सुरुवात। राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचे बाळ आणि राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी रामदासा अभिमानी राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा जय जय रघुवीर। कबीर महाराज काशीमध्ये फिरतायत आणि प्रत्येकाला विचारतायत तुम्ही सुखी आहात का हो? तो म्हणला सगळं छान आहे, परमेश्वराची कृपा आहे, तब्येत इतकं वय झालं तरी चांगली आहे, अजूनही काही रोगांनी पछाडलेलं नाही, काही त्रास नाही। पण मुलगा विचारत नाही हो, म्हणजे परिपूर्णतेने सुखी आहात का म्हटलं प्रामाणिकपणानं सांगतो नाही आहे। अशी 5-50 जणांची मुलाखत घेतली आणि कबीरांच्या लक्षात आलं की प्रपंचामध्ये सगळ्या सुखांचा स्वीकार झाल्यानंतर सुद्धा सगळ्या सुखांची उपस्थिती असून सुद्धा मी खरंच सुखी आहे अशी तृप्तीची वाक्यरचना एकाच्याही मुखातून बाहेर पडत नाही। म्हणून दोहा लिहिला, कोई तन दुखी कोई तन दुखी कोई मन दुखी चिंता कोई उदास थोड़े थोड़े सब दुखी थोड़े थोड़े सब दुखी सुखी हरि के दास सियावर रामचंद्र की। अपेक्षा सुखाची आहे आणि ते नुसतं सुख नव्हे, निरपेक्ष सुख। सुख आणि दुःख या दोन गोष्टी सापेक्ष आहेत।
सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर परत सुख आहे. सुखमध्ये स्थितम दुःखम, दुःखमध्ये स्थितम सुखम. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हाला फ्री आवडतं ना सगळं, याच्यावर हे फ्री, त्याच्यावर ते फ्री, त्याच्यावर ते फ्री. मग तुम्ही जवा पाड सुख मिळवलत ना, सुख पाहता जवा पाडे दुःख फ्री. समर्थाने खडसावून प्रश्न विचारला प्रत्येकाला, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधो निपाहे. आणि तुम्ही दुःखी आहात, सुखी नाही आहात याचा आनंद नाही संतांना. वाह, नाही तसे नका हो राहू. या रे अवघे जन, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे, होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान. आम्ही ज्या साम्राज्य सुखाचा अमृताचा अनुभव घेतला तो तुम्ही पण घ्या. या तळमळीनं संत सांगतात, थकलायस ना बाबा तू, बाजीवा थकलायस, खूप श्रमलायस. झोपेतून उठल्यानंतर सकाळी वाटतं फ्रेश, पण थोडा वेळ पुन्हा थकला. अशा थकल्या भागल्या जीवाला समर्थ सांगतात, खरा विसावा पाहिजे का तुला? आणि खरं सांगू का, हा विसावा मिळत नाही ना तोपर्यंत पुन्हा पुन्हा धावा. थोडा बिभत्स विनोद आहे पण आहे. राम जीवीचा विसावा शांत यल्लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकंततः. यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. असं एकमेव सुख कुठलं असेल तर भक्ती सुख, भगवंताच्या प्रेमाचं सुख. म्हणून त्याची साधना सांगितली, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. सगळ्या संतांचं एक वाक्य आहे की नाही हो. एकानं पूर्व म्हटलं की दुसऱ्यानं पश्चिम म्हणायचं, हा लोकशाहीवाद संतांच्या मध्ये नाही. सगळ्यांचं म्हणणं एक. आणि हा रामगावा रामध्यावा अभंग सगळ्यांचा पाठ असतो. एकमेकाशी बोलताना सुद्धा आपण म्हणतो, मंगलाचं मंगल, कल्याणाचं कल्याण राम आहे. अगदी समर्थ सांप्रदायिकच पाहिजे असं नाही, बऱ्याच लोकांचा रामगावा रामध्यावा अभंग पाठ असतो. संतांची बरीचशी वचनं बऱ्याच लोकांची पाठ असतात. पाण्यातील मासा झोपी जातो कैसा, जावे त्याच्या वंशा. तुकाराम महाराजांचं वचन आहे. आधी केले मग सांगितले, समर्थांची ओवी आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या पाठ असतात आणि असं वाटतं हे पाठ आहे होय, झालंय हो. हे संत म्हणाले झालंय म्हणजे ऐकून झालंय का अनुभवून झालंय. म्हणून जे तुझं पाठ आहे ना, ते जे पाठ आहे त्या पाठाच्या अर्थाकडे तुझी पाठ नाही ना बघ. म्हणून त्याच अभंगाचा विचार आपल्याला थोडा वेळ करायचा आहे. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. भगवंताचं गुणगान, त्याचं ध्यान, त्याची उपासना या जीवाला विसावा मिळवून देणारी आहे, असं समर्थांचं विद्यार्थ वाक्य या अभंगामध्ये आहे. संतांच्या लेखी परमेश्वरच जीवाचा विसावा आहे. थांबण्याचं ठिकाण, विश्रांतीस्थान, विश्रामस्थानमेकम कविवर वचसाम. जीवनम सज्जनानाम बीजन धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतो भूतये रामनाम. कल्याणानां निधानम कलिमलमथनम पावनम पावनानाम. एकच असा त्यांचा अनुभव आहे. आमचा अनुभव का नाही तो? आम्ही काय रामाचं गुणगान करीत नाही, आम्ही काही जप करीत नाही. परमार्थ म्हणून, साधना म्हणून प्रत्येकजण काही ना काही करीत असतो. थोडंसं का होईना करीत असतो. अगदी प्रत्यक्षामध्ये तासनतास 4-4 तास जप करायला नाही जमला तरी जाता येता मंदिराच्या तिथून जाताना असं तरी करतो की.
आणि पुन्हा गंमत आहे, असं असं करताना कोणी बघत नाही ना बघतो, नाही तर मी देवाला नमस्कार म्हणजे माझं इम्प्रेशन डाऊन. म्हणजे काहीतरी प्रत्येकाला वाटतं जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नसेल, पण थोडासा वेळ प्रत्येक जण देतो. माऊलींची ओवी आहे, पाहता मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, न्यावे असे ते केवळ माझेच ठाई. माऊली म्हणाली प्रत्येकाचं काही ना काही परमेश्वराबद्दल चाललेलं आहे. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः चालू आहे. पण मग राम जीवीचा विसावा हा समर्थाना अनुभव आला, तो मला काय येत नाही. याचं सरळ उत्तर आहे, त्यांनी जसं नाम घेतलं, त्यांनी जशी साधना केली तशी मी करीत नाही. केल्यासारखी वाटते पण प्रत्यक्षात काहीच झालेलं नसतं. शास्त्रीय भाषेमध्ये याला साधनाभास, साधना केल्याचा भास, खूप काही झालंय पण प्रत्यक्षात अंतःकरण वृत्तीमध्ये जो बदल व्हायला पाहिजे, जी रुजुता, जी मार्दवता, जो नेमका वृत्तीचा अधिकार आतमध्ये यायला पाहिजे, तो आलेला नसतो. आणि 30 वर्ष झाली हो, 50 वर्ष येतोय शिवथर घडीत. माणसं सांगतात काय समजलात तुम्ही, हे पुढं वाक्य असतं. ह्याच्यावरून त्यांना काय समजलं हे कळतं. जय जय. नाही, साधना भरपूर झाल्यानंतर अहंकार वाढावा का कमी व्हावा हो? खूप झालं बरोबर आहे, पण जसं व्हायचं तसं झालं नाही. एक दृष्टांत सांगतो. 2 कॉलेज कुमार मे महिन्याची सुट्टी लागली आणि ट्रेकिंगला निघाले. सिंहगड, आणखीन कुठला रायगड निघाले. पाठीला त्या सॅक्स काय म्हणतात त्याला, बॅग त्या पाठीच्या त्या अडकवल्या. 2-4 ही मुलं निघाली आहेत कॉलेजमधली, सुट्टीचे दिवस आहे, एन्जॉय चालले. वाटेत तहान लागली, विचार केला आता पाणी नाही. इतक्यात लांबून घर दिसलं, घराजवळ आले, लक्षात आलं घर नाही आहे, नुसतं घराच्या दारात गुऱ्हाळ पण आहे, रसाचं, ऊसाच्या रसाचं गुऱ्हाळ आहे. आणि बाहेरच्या बाजूला तो बाकडी मांडलेली, ह्याच्यावरती बसले आणि या चौघांनी ऑर्डर दिली 4 फुल FOOL. आतमध्ये तो गेला मनुष्य, त्यानं बर्फ त्या रसामध्ये टाकला आणि 4 ग्लास आणून ठेवले. रस प्यायला या चौघांनी सुरुवात केली आणि सहज प्रश्न विचारला. मनुष्य शिकला की त्याला असं वाटतं मला फार कळतंय आणि मला फार कळतंय, यातून तो प्रश्न विचारायला लागतो. का हो काका, ऊसाचाच व्यवसाय आहे का तुमचा? नाही म्हटले पोरानो, मी शेतकरी आहे, यावर्षी ऊस केला म्हणून गुऱ्हाळ घातलंय. बर, मग आता तुम्हाला पैसे वगैरे व्यवस्थित मिळतात का? बरे मिळतात, अगदी काही कमी नाही. यंदा पाऊसही बरा झालाय, अगदीच काही तोट्यात नाही, बरा चालतो. काही वेळा हा ऊस आम्ही कारखान्याला विकतो, काही वेळा घरातच त्याचं गुऱ्हाळ लावतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना रस देतो प्यायला, त्यातून थोडेसे पैसे जमा होतात. आणि उरलेला जो रस आहे तो गुळासारखा आम्ही तयार करतो, त्याचा गुळ तयार करतो आणि तो बाजारामध्ये विकतो. बर, पण हा उसाचा रस काढण्याकरता तुम्ही यंत्रसामुग्री काय वापरता, यांचा प्रश्न नाही. म्हणाले आमचा तो जुना चरखा आहे लाकडाचा, त्याच्यावरती असा आडवा ओंडका टाकलेला, 1 किंवा 2 बैल त्या ओंडक्याला ओढतात आणि त्या चरकामध्ये आम्ही ऊस घालतो आणि तो रस बाहेर येतो. मग पुढचं सगळं काय जाईल सांगितलं. यांनी प्रश्न विचारला, आतमध्ये कुणी गडी ठेवलाय का तुम्ही, त्याला काही पगार देता का, इतकी काही चौकशीची गरज आहे का? नाही म्हणाले, पगार वगैरे नाही देत, मी एकटाच इथं आहे, आमचं घर जरा आतमध्ये आहे, शेतावरती हे गुऱ्हाळ टाकलंय छोटंसं घर बांधून, मी एकटाच इथं असतो. मग बाहेरच्या बाजूला रस देताना, ती सर्व्हिस करताना आतमध्ये बैलांच्याकडे कोण बघतं? नाही म्हणाले, त्यांच्याकडे बघावं लागत नाही, शहाणी आहेत जनावरं ती, त्यांचं ते काम करीत असतात. मी आपला ऊस तिथं अडकवून आलो की ते फिरत असतात. पण यदा कदाचित ते बैल थांबले तर तुम्हाला कसं कळतं? कसं कळतं? म्हणाले, त्यांच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेली असते, ते बैल थांबले की घंटा वाजायची थांबते आणि घंटा वाजायची थांबली की मला कळतं की बैल थांबलेले आहे. यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला, नाही बैलांनी एकाच ठिकाणी उभं राहून घंटा वाजवीत राहिले तर तुम्हाला कळणार नाही. शेतकरी म्हणाला, माझे बैल अजून कॉलेजमध्ये गेलेले नाहीये. जय जय. दृष्टांताचा उपयोग सिद्धांताकरता करून घेऊया. सकाळपासून संध्याकाळपर्यंत
व्यायाम या दृष्टीनं, चालणं या दृष्टीनं त्या बैलांचं चालणं किती झालं हो. काही किलोमीटर चाललेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. इतका उसाचा ढीग पडला त्या चोथ्याचा, इतका रस निघाला, कार्य झालंय. पण प्रत्यक्षामध्ये ते बैल किती अंतर गेलेत. संत सांगतात, उसाच्या चरख्याला, त्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी साधना न करता नेमकी साधना कर. दृष्टांत सांगेन मी आपल्याला. आमच्या सज्जनगडावरती भगवान श्रीधर स्वामी 1927ला आले तेव्हा 17 वर्षाचे होते. पुण्यात काही दिवस राहिलेले आहेत. पळणीटकर गुरुजींनी त्यांना सज्जनगडाचा रस्ता मुद्दाम सांगितला, इकडं जा, गडावरती जा, कारण समर्थांकडं पाहिल्याबरोबर तुझं अंतःकरण एकदम मृदू होतं, काहीतरी पूर्वजन्मीचा संबंध असला पाहिजे, तिथं जा. आणि गडावर येऊन 3च वर्ष सेवा केली, फक्त 3 वर्ष. 27ला आले, 28, 29 आणि 30ला समर्थांनी साक्षात सगुण दर्शन दिलं. अगदी परवा होऊन गेलेत, म्हणजे 73ला समाधी आहे. अनेक शिष्य आहेत त्यांचे. परम आदरणीय मारुती बुवा स्वामींचेच अनुग्रहित आहेत, आपणा सर्वांना ठाऊक आहे. मला सांगायचा तो मुद्दा असा की फक्त 3 वर्षामध्ये समर्थांची कृपा झाली. कशी झाली असेल हो. आम्ही 12-12, 15-15 वर्ष आहोत ना. तर आम्ही वाट बघतो केव्हा एकदा आमटीन भात तयार होतो तिकडं. नाही, आपल्याला विचार करायचा आहे. नुसतं राम गावा म्हणून थांबले नाही आहेत समर्थ. राम ध्यावा, साधन कर, रामाचं गुणगान घे, रामायण वाच, पोथी पुराण वाच. पण नुसतं वाचून थांबू नको. जे वाचतोयस ना त्याचं ध्यान कर. आणि ध्यान त्याला म्हणतात तसे आपण होणे. परमार्थातला नियम असा, शिवम भूत्वा शिवम यजेत. ज्याची उपासना आपण करू तसे आपण होत जातो. वेगळं सांगायची गरज नाही, मी अमक्याची उपासना करतो. गोंदवलेकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे ना. महाराज म्हणाले, आपल्या गुरुचं नाव कधी सांगू नये. आपल्या गुरुचं नाव कधी मुखानं सांगू नये. का? किंवा देवाचं, गुरुचं किंवा देवाचं नाव कधी सांगू नये. का? त्याचं कारण म्हणाले असं, आपल्या वागण्यावरून लोकांनी ओळखावं हा कुणाचा शिष्य असेल. आणि खरंच सांगतो मी आपल्याला, अशी जवळून माणसं पाहायला मिळतात आपल्याला की प्रत्येक ॲक्शन सुद्धा त्यांच्यासारखी असते. निंदा किंवा स्तुती असा विषय नाही बरं. प्रत्येक ॲक्शन, साधा आशीर्वाद जरी द्यायचा झाला ना तरी तसा हात होतो आपोआप. एक फ्रेंच तत्वज्ञानी होऊन गेला. या फ्रेंच तत्वज्ञानानं त्याचं नोबेल पारितोषिक नाकारलं. इतका मोठा, मला त्याचं नाव आत्ता आठवत नाही आहे नेमकं. बहुतेक न्यूरो वगैरे काहीतरी नाव आहे त्याचं. न्यूरो नावाचा एक फ्रेंच राज्यकर्ताही होऊन गेला. आपल्याला याच्याबद्दल बोलायचं आहे. त्यांनी नोबेल पारितोषिक नाकारलं, इतका मोठा होता तो. अर्थात नाकारलं तेही बरोबर आहे म्हणा. त्यानं विचार केला, पुढं चोरीला जाण्यापेक्षा नाकारलेलं बरं, आहे की नाही. त्याची एक पर्सनल असिस्टंट होती, पर्सनल असिस्टंट. त्या स्त्रीनं एक पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे द सेकंड सेक्स. आपण म्हणाल, बुवा काय बोलताय कीर्तनात तुम्ही. ऐकून घ्या, तिनं अध्यात्मपर ग्रंथ लिहिलाय तो. ती म्हणाली, स्त्री ज्याच्यावर प्रेम करते, स्त्री ज्याच्यावर प्रेम करते ती त्याच्यासारखी होते म्हणाले. म्हणजे त्याला जर तांबडी फुलं आवडत असतील ना तर तिला तीच फुलं आवडायला लागतात. त्याला जर पुरणपोळी खाण्याचा पदार्थ जे काही तिनं तिकडचं लिहिलंय आवडत असेल तर तिला तेच आवडायला लागतं. आणि शेवटचा त्याचा टॉपिक आहे, शी बिकम्स ही. ती तोच होते. देह स्त्रीचा का पुरुषाचा परमार्थात विषय नाही आहे, लक्षात घ्या. उलट परमार्थ त्यालाच म्हणतात की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी जर समर्थांचा शिष्य असेन, मी जर रामाचा भक्त स्वतःला म्हणवून घेत असेन तर राम ध्यावा. नाही तर नाम घेतो आम्ही, हो, उपासना करतो, पण नाम घेताना व्यवसाय वेगळाच चाललेला असतो. गमतीचा दृष्टांत आहे, आमच्या भागातला आहे. एक जण असाच पूजा आटोपली सकाळची, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस,
जप करायला, नाम घ्यायला बसला. जप करता 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 स्वयंपाकघरात बऱ्याच लोकांच्या देवांना स्वयंपाकघरातच राहावं लागतं, नाही लाज आहे त्याला. अहो जागेची एवढी टंचाई, विचार यांनी राहायचं कुठं? ठेवलंय देवाला घरात, हे काय कमी आहे का? बरं जागेची सुद्धा अगदी बचत करतात माणसं. नाही म्हणाले गॅस सिलेंडर ठेवला ना की त्याच्यावरती कट्ट्याच्या मध्ये थोडी जागा शिल्लक राहते, मग गॅसवरती देव म्हणजे देवाचा कप्पा. बरं देवही बिचारा इतका चांगला आहे, तुम्हाला सांगतो, कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे तो विचार करतो, मला गॅसवर ठेवलं ना, मी पण तुला केव्हा तरी गॅसवर ठेवीन. ज्याच्या घरात देवाला जागा नाही, देवाच्या घरात याला का जागा असावी हो? गमतीनं जरी मी सांगत असलो तरी मला अंगुली निर्देश माझा या विषयाकडे आहे. असो, पूजा आटोपली आणि श्रीराम जय राम जय जयराम जप करायला बसला. बायकोनं शेगडीवरती दूध ठेवलं आणि शेजारणीनं गप्पा मारायला बोलवलं म्हणून गेली. गप्पा आटोपतात का लवकर? नाही म्हणा. जय जय. परत काही वेळेवर येऊ शकली नाही. शेगडीनं आपलं काम केलं, दूध वरती आलं, साय ओतू गेली, गॅस विजला, करपट वास आला, तिलाही जाणवलं, पटकन धावत आली. हा नाम घेत बसलेला शेजारी, उठून बंद करावा की नाही, पण नाम घेताना उठत नाही म्हणला मी. श्रीराम जय राम जय जय राम. बरं 25 वर्षाचा प्रपंचाचा अनुभव होता, त्यामुळे याच्या रामनामात कोणकोणत्या शिव्या आहेत अर्थ आहे का नामाला? राम गावा राम ध्यावा याचा अर्थ राम सर्वार्थानं आदर्श आहे मला. ज्याचं मी नाम घेतोय हळूहळू हळूहळू हळू त्या रामांसारखा माझा स्वभाव बनला पाहिजे. अपेक्षित आहे ते हे आहे. म्हणून राम गावा राम ध्यावा रामजीवीचा. आणि रामजीवीचा विसावा तरच आहे जर राम ध्यावा हे जमलं. कसे आहेत राम? आमचे अण्णाबुवा नेहमी सांगायचे, सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीय. काय रामांचं चरित्र आहे. कवी कुलगुरु कालिदासाना आपल्या रघुवंशामध्ये वाल्मिकींनी रंगवलेलं रामांचं चरित्रच रघुवंशामध्ये रंगवलं. त्यांना असं दाखवून द्यायचंय की मनुष्य होऊन होऊन काय होईल तर राम. कुठल्याही गोष्टीतलं अतिशय विकसित टोक जर कुठलं असेल तर राम. अहो बायको म्हणते नवरा रामासारखा असावा, प्रजा म्हणते राजा रामासारखा असावा, मुलगा म्हणतो बाप रामासारखा असावा, बाप म्हणतो मुलगा रामासारखा असावा. सगळा समाज म्हणतो, अगदी रामाला न मानणारा सुद्धा. नाही म्हणाले 12 तीर्थक्षेत्रांच्या वरती काहीतरी आम्ही आता करणार आहोत, रामाचीच सुधारणा. जय जय. सकारात्मक किंवा नकारात्मक रामाच्याच नावाचा उपयोग केला जातो का? याचं कारण रामांचं चरित्र आपण बारकाईनं बघा. समर्थांची तर फार अप्रतिम एक ओळ आहे, एक श्लोक आहे. समर्थ म्हणाले, कथा अनेकांच्या आहे, कथा मोरयाची, कथा विठ्ठलाची, कथा मोरयाची, कथा विठ्ठलाची, कथा नरसिंहाची, कथा भार्गवाची, कथा वामनाची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. जय जय रघुवीर. काय रामांचं बोलणं आहे, काय रामांचं वागणं आहे, काय रामांचं चालणं आहे, काय चालतात राम. प्रत्येक गोष्ट उत्तम हो. बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्तिज्ञान सुंदर करूनी दावी. दृष्टांत आठवला एक. रामांचं बोलणं कसं आहे, बोलतात कसे राम. मी जर त्यांचा उपासक असेन तर राम गावा राम ध्यावा या न्यायाप्रमाणे रामांचा एक तरी गुण माझ्यामध्ये संक्रमित झालाय का? आणि जर झाला नसेल तर माझ्या उपासनेत काही अर्थ नाहीये. उपासना मी सुधारवली पाहिजे, नेटकी केली पाहिजे. चूक असेल तर बदल झाला पाहिजे. समजले आणि वर्तले या न्यायाप्रमाणे अचूक असा प्रयत्न माझ्याकडून घडला पाहिजे. म्हणजे मग रामजीवीचा विसावा हा समर्थाना जो अनुभव आला तो मला निश्चित येईल.
दृष्टांत. भगवान रामचंद्रांना विश्वामित्र बोलावण्याकरता आलेत. 15 वर्षाचा आहे राम. लक्ष्मणही साधारण एकाच वयाची मुलं आहेत ही. दशरथांनी अर्थातच अतिशय उत्साहित होऊन, म्हणजे नुसतं उत्साहित नव्हे, मराठीतला शब्द वापरतो, ओव्हर रिॲक्ट. बुवा बरंच मराठीत बोलता तुम्ही, जय जय. ओव्हर रिॲक्ट झाला तो. वा 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 वा, या 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 या, बसा 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 बसा. इतका आग्रह. तुम्ही आलात म्हणजे जणू काही मरणाऱ्या माणसाला अमृतच मिळालं. तुम्ही आलात म्हणजे जणू काही दृशार्थाला पाणीच मिळालं. तुम्ही काही बोलू नका. तुम्ही मागितलेली गोष्ट मी दिलेली आहे असं समजा. काही तुम्ही काळजी करू नका. आश्वासन दिलं मी तुम्हाला. आणि त्या काळात आश्वासन हा शब्द गुळगुळीत झालेला नव्हता. बर, हरकत नाही. मागायला आलोय मी. ज्येष्ठ तुझा पुत्र मला, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तोच सर्वथा. हे ऐकल्यावर रडायला लागला. मी सॉरी, तेवढं नका मागू. मग म्हणलाच कशाला आधी? तुझ्या वचनाला तूच बट्टा लावतोयस. नाही हो नाही हो करता शेवटी गुरु उभे राहिले, कुलगुरू उभे राहिले वसिष्ठ. पुरोहित आहेत ना, आणि पुरोहित त्याला म्हणतात जो आपल्या यजमानाचं पुरहित करतो. पुरहित करतो नव्हे. वसिष्ठ उभे राहिले, सांगितलं राजा मी सांगतो म्हणून रामांना विश्वामित्रांच्या बरोबर पाठव. विश्वामित्रांच्याकडं अनेक कृशाश्वपत्र, 100 किमान 100 अस्त्र आहेत. तेवढी सगळी रामांना मिळतील. मी सांगतो रामाचं कल्याण व्हावं असं वाटेल तर पाठव. पाठवलं. राम आले. यज्ञाचं रक्षण झालं. सुबाहूला ठार केलं. मारीचाला मानवास्त्र सोडून दक्षिणेच्या समुद्रामध्ये बुडवून टाकलं. इतक्या लांब जाऊन पडला तो. हे कुठं? सिद्धाश्रम, म्हणजे बिहारमध्ये आहे. अयोध्येला जाताना वाटेत स्टेशन आहे सिद्धाश्रम नावाचं. इथं यज्ञ झाला. इतक्या लांब तो उडाला. एक पाय मोडला त्याचा. त्याच्यामध्ये पुढं संन्यासच घेतला त्यांनी. असो, मला ते मारीजाची कथा सांगायची नाहीये. इतकं त्या आश्रमवासियांचं रामांच्या बोलण्या वागण्या पराक्रमावर प्रेम बसलं की सगळ्यांनी आग्रह केला. मिथिलेहून पत्र आलेलं आहे जनकाचं, तुम्ही पण आमच्या बरोबर चला. चला राघवा चला, पहा या जनकाची मिथिला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. थोडं पुढं का नाही? पुढचं येतच नाही मला. जय, एवढंच येतं. आग्रह मोडवता आला नाही रामांना. राम विश्वामित्रांच्या बरोबर जाऊन पोहोचले. प्रत्यक्षामध्ये वाल्मिकींनी एवढा प्रसंग रंगवला नाही, पण तुलसीदासांनी रंगवलाय, नाथ महाराजांनी रंगवलाय. प्रत्यक्षामध्ये त्या दरबारात सगळे राजे लोक येऊन बसलेत. जनक महाराज दरबारामध्ये राजसिंहासनावर बसलेत. उजव्या हाताला पडद्याच्या आड सीतामाई बसलेल्या आहेत. बघतोय, वाकून वाकून बघतोय. आणि प्रत्येकाला असं वाटतंय मीच दुसरं कोण आहे असं प्रत्येकाला वाटतंय. थोडा वेळ गेला आणि एक मोठं धनुष्य त्या ठिकाणी अनेक जणांनी ढकलत ढकलत तो गाडा आणून उभा केला. लोक म्हणाले हे काय? बोलवलंय लग्नाला आणि समोर धनुष्य? म्हणजे जेवायला बोलवायचं, स्टंप आणि बॅट पुढ्यात टाकायचे. इतक्यात जनक महाराज उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, हे पहा, आमच्या पूर्वजांना, निमी नावाच्या पूर्वजांना प्रत्यक्ष भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर थकले म्हणून हे सुनाभ नावाचं धनुष्य थोडा वेळ सांभाळायला दिलं. ते परंपरेनं आम्ही पूजा करीत आलो. माझ्या गुरुजींच्या म्हणजे परशुरामांच्या आज्ञेप्रमाणे हे धनुष्य जो उचलील, वाकवील, त्याला प्रत्यंचा चढवील, बाण लावील आणि तो कर्ण आकर्ण खेचील, त्याला सीता माळ घालील. सगळेजण एकमेकात गप्पा मारायला लागले, बोलायला लागले. कुणीच उठायला तयार नाही. इतक्यात एक अतिशय किडकिडीत उठला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 वा. टाळ्या वाजवल्या म्हणजे तो उठला म्हणून नव्हे,
काय दिसतंय ध्यान? जर उचललं धनुष्य तर याच्या गळ्यात माळ घालायला लागेल, याचा आनंद त्याला. याला विघ्न संतोषी असं म्हणतात. अहो धनुष्य जाऊ द्या, धनुष्याचं टोक सुद्धा हलवता आलं नाही, जाऊन परत बसला. वाल्मिकींनी आणला नाहीये, पण तुलसीदासांनी रावणाला आणलंय. त्या रावणाच्या उरावरती ते धनुष्य पडलं, ते उचलायला कुणी तयार होईना. काय म्हणाले, आलो असतो तिथं उचलायला, पण नुकताच आजारातनं उठलोय, ऑपरेशन झालंय, मग आला कशाला लग्नाला? आणि मग मात्र जनक महाराज उभे राहिले आणि जनक महाराजांनी सांगितलं, अरे काय किती वेळ झाला, 1 तास होऊन गेला, मी आव्हान करून क्षत्रियत्वाला आव्हान केलंय, राजे लोकांना आव्हान केलंय. क्षत्रियाचं रक्त आहे की नाही कुणामध्ये? उठा, उचला ते धनुष्य. संतापला थोडा जनक राजा. क्षत्रियत्वाला आव्हान केल्याबरोबर एक जण उभा राहिला, लक्ष्मण नावाचा नव्हे, खरा लक्ष्मण. कारण तो अवतार गुणाचा आहे. जरा कोणी काही केलं तर उभा राहिला. रामा म्हणला, बाजूला हो, गर्दी आहे, बाजूला हो. जातो, क्षत्रियत्वाला आव्हान देतो हा. पुढं जातो, नुसतं धनुष्य उचलतो नव्हे, त्याला प्रत्यंच्या चढवतो नव्हे, धनुष्य मोडून टाकतो. आणि नुसतं 2 तुकडे नव्हे, बुक्का करतो कीर्तनात लावायला बुवाला. आता लक्ष्मण गेला असता, पुढं उचललं असतं धनुष्य, काय विशेष त्यात? अहो जो पृथ्वी उचलू शकतो त्याला धनुष्य काय अवघड आहे, एका अर्थानं. आणि दुसऱ्या अर्थानं ज्या कॉलेजमध्ये रामांचं शिक्षण झालंय तिथंच लक्ष्मण शिकलेला आहे. त्यामुळं शस्त्रास्त्र चालवायची केवळ शक्तीचं नव्हे, युक्तीचं काम आहे. कुठली कळ दाबल्यानंतर हे बरोबर हलकं होतं हे त्यालाही माहिती आहे. कुठली गाडी कशी चालू करायची जसं कुणालाही कळत नाही, त्या कंपनीचा तो मनुष्य जो असतो किंवा ती गाडी चालवणारा त्याला कळतं, तसं आहे हो. हे काही चमत्कार नव्हे हा. आता लक्ष्मण 4 पावलं पुढं गेलेला, बोलायची वेळ आली आहे. मला सांगायचं एवढंच की रामांचं बोलणं कसं आहे, राम ध्यावा या विषयावरती आपलं निरूपण सुरू आहे. रामांचं बोलणं कसं आहे, बोलण्याची वेळ आली आहे, कटुपणा घेण्याची वेळ आली आहे, जाऊ नकोस हे सांगण्याची वेळ आली आहे. रामांनी कसं सांगितलं ऐका. राम म्हणाले, लक्ष्मणा, मागं पाहिलं लक्ष्मणानं, अरे तू जाशील, धनुष्य उचलशील, काही विशेष नाही रे, पण आत्ता आपण स्वतंत्र आलेलो नाही आहोत. आत्ता आपण गुरु विश्वामित्रांच्या बरोबर आलो आहोत, अपक्ष नाही आहोत आपण. आणि गुरुजींची आज्ञा जर नसेल तर गुरुजींची आज्ञा नाही असं समजावं, जाऊ नकोस अशी आज्ञा आहे असं समजावं. आणि तशी जर आज्ञा असेल तर त्यांची आज्ञा उल्लंघन करणं, मोडणं शिष्याला शोभेल का? आज्ञा गुरुणाम ही अलंघनीय. गुरुजींची आज्ञा मोडू नये. गुरुजी जर रागावले ना तर समर्थ म्हणाले, जगामध्ये त्याचा उद्धार कोणीच करू शकत नाही. तयास उपावचिन घडे, सद्गुरु तुष्टल्या वाचुनी. आणि त्यांनी आज्ञा दिल्यानंतर पहिला मी आहे ना, थोरला मी आहे ना, मी जाईन, धनुष्य उचलेन. आणि मला नाही जमलं, नाही झेपलं तर तू आहेसच, ये बस. काही वाटलं नाही, छान वाटलं, आनंद वाटला, येऊन बसला. कल्पना करा, आपण राम आहोत, काय बोललो असतो, काय बोललो असतो. म्हणूनच राम नाही आहोत आत्ता आपण, राम होण्याकरता राम गावा, राम ध्यावा. बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा रामांचं चरित्र बघा. कैकेयीच्या बाबतीत सुद्धा रामांचं वागणं बघा. रामांनी भरताकडून वचन घेतलंय, सर्वथा रक्ष कैकेयीम मा रोषं कुरुतां प्रत. माझ्या आईचं, तिसऱ्या आईचं, कैकेयीचं रक्षण कर बरं, तिला काही बोलू नकोस वाईट साईट, माझी शपथ आहे तुला. काय रामांचं बोलणं. रामांच्या चरित्राचा अभ्यास करता करता हळूहळू तसं व्हा. आणि प्रत्येक राष्ट्रभक्ती जरी असेल, देवभक्ती जरी असेल, गुरुभक्ती जरी असेल, काही जरी असलं तरी प्रत्येक राष्ट्रभक्तानं सुद्धा यांचा आदर्श घ्यावा, रामांचा. अशी रामांच्या चरित्राची मोहिनी आहे. माझ्या रामाचे चरित्र सर्वा माझी हे पवित्र, जे का निजानंदासी पात्र ते हे जाण सेविती. रामांच्या मध्ये काय काय गुण आहेत एवढा श्लोक सांगतो.
कारण चरित्रामध्ये तो उपयोगाला आहे. ते म्हणाले, वाल्मिकींनी प्रश्न विचारलाय नारदांना, कोऽस्मिन् सांप्रतम लोके गुणवान यश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो आणि दृढव्रतः. हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्यानं म्हणावं मी राष्ट्रभक्त आहे. हे जर नसेल तर मी राष्ट्रभक्त नव्हे, देवभक्त नव्हे, कुठलाच भक्त नव्हे. फारच झालं तर मी प्रपंचाचा भक्त आहे. जय जय रघुवीर. म्हणून नुसतं रामाचं नाव घेऊ नका, स्वतः तसं होण्याचा प्रयत्न करा. एका छोट्या मुलीनं या रामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कसं बलिदान दिलंय हे मी आपल्या आख्यानामध्ये सांगणार आहे. हे मी आपल्याला आख्यानामध्ये सांगणार आहे. मूळ पदात समर्थ सांगतात, राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा. राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा हो राम गावा राम ध्यावा राम ध्यावा राम